नवी मुंबई महानगरपालिकेतील भाजपामधील घोळ काही थांबेनासा दिसतोय. एकूणच पाहता आपल्यासोबत भाजप नेते संजीव नाईक आहेत. जाणून घ्या नेमकं सध्या त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत काय चालू आहे. सर काय म्हणाल, काय परिस्थिती आहे? एकूणच आरोप आमदार नंदा म्हात्रे यांनी देखील केले आहे. प्रथमतः या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं श्रेष्ठ नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांना आम्ही धन्यवाद करतो की ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती. पक्षाचे सर्वच लोक सांगत होते माननीय गणेश नाईक साहेबांना की युती करू नका, कार्यकर्त्यावर अन्याय होईल. पण शेवटी नेतृत्वाने सांगितल्यानंतर आपल्याला मान्य करायला लागतं. परंतु काही कारणाने या ठिकाणी युती न झाल्यामुळे 111 प्रभागांमध्ये निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष निवडणूक लढते. माननीय मंदाताई म्हात्रे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा. आमचे जे अध्यक्ष आहेत राजेश पाटील साहेब, हे स्वतः ए आणि बी फॉर्म त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. आता कुठे गडबड झाली काय, कारण एबी फॉर्म हे त्यांच्याचकडे दिलेत. मी स्वतः निवडणूक प्रमुख म्हणून सर्व एबी फॉर्म चेक केलेले आहेत आणि पक्षाच्याकडे आम्ही दिलेले आहेत. पक्षाने जी यादी दिलेली आहे, अनेक असे या ठिकाणी आम्ही सुचवलेले जवळपास 13-14 उमेदवारांना पक्षाने बदलायला सांगितलं. आम्हाला बदलले आम्ही त्या ठिकाणी. शेवटी त्यांनाही आम्ही शांत केलं, त्यांची समजूत घातली. त्याच पद्धतीने मंदाताईंनी ज्या ठिकाणी सांगितलं असेल त्याच्यातल्या काही लोकांना पक्षानं आम्ही म्हटलं की जे तो पक्ष निर्णय घेईल तो आम्हाला, कारण शेवटी भारतीय जनता पक्ष हा एकटा निर्णय घेत नाही. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री काय, प्रदेश अध्यक्ष काय, हे एकटे निर्णय घेत नाही. इकडे सिस्टीम आहे आणि मंदाताई या 11 वर्ष झाले एक ज्येष्ठ नेते आहेत, आमदार आहेत. त्यांनाही माहिती आहे की भारतीय जनता पक्षामध्ये प्रक्रिया काय आहे. मला असं वाटतंय कुठला तरी गैरसमज झालेला आहे, तो दूर करू. मी स्वतः त्यांच्याशी बोलेन आणि या संदर्भामध्ये कुठेही काही विषय राहणार नाही असा मला विश्वास आहे आणि लवकरच या अर्ध्या 1 तासामध्येच या ठिकाणी तोडगा काढण्यात येईल. त्यांच्या मुलाने देखील तिकीट नाकारले, कारण त्यांना मिळाले ते बोलतात कार्यकर्त्यांवरती अन्याय होतो म्हणून मी पण फॉर्म भरणार नाही. ना हा शेवटी बघा, पक्ष नेतृत्वाने ठरवलेलं आहे ए आणि बी फॉर्म कोणाला द्यायचे. आता जर ज्याला ए आणि बी फॉर्म नसेल भरायचा असेल तर तो पक्षाचा नेतृत्वाला त्यांनी सांगितलं पाहिजे. शेवटी त्यांचा निर्णय आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक जण आपला निर्णय घेत असतो. त्यांना जो निर्णय घ्यायचा असेल त्यांनी पक्ष नेतृत्वाला सांगावं, याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. मुख्यमंत्र्यांना काही या संदर्भात माहिती आहे का, कल्पना आहे का विषय सगळं? माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर आत्ताच माझं दूरध्वनीवरून बोलणं झालेलं आहे. माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांशी माझं आत्ताच बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही दोघं जण माननीय मंदाताई म्हात्रे यांच्याशी बोलणे आणि त्याच्यातून तोडगा काढू. तुम्ही त्याची काळजी घेऊ नका. बाकीचे सर्व फॉर्म्स हे भरून वाटप करून टाका असं आम्हाला सांगितलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांचं, चव्हाण साहेबांचं आम्ही धन्यवाद करू. किती उमेदवार किती पॅनल विजय व्हाल असं वाटतं तुम्हाला? महापौराबद्दल काय म्हणाले? भारतीय जनता पक्ष बहुमतानं आपला महापौर तिकडे बसवेल. निश्चितच एकूण पाहता हा वाद निवळेल असं भाजप नेते संजीव नाईक म्हणत आहेत. विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.